श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपा सागरा दयाघना, तव स्मरणे अघनाशना, जाय निरसून तात्काळ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य कथेचा 14वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. लक्ष्मी म्हणे कृपावंता. लक्ष्मी म्हणते, देवा अहो तुम्ही उपासाचं महत्त्व सांगितलं, पण ज्याच्या शरीरामध्ये उपवास करण्याची ताकद नाही त्यांनी कसं करावं? दारिद्र्यही आहे आणि शरीरात शक्तीही नाही. अशा वेळेला त्याला तरणोपाय काय आहे? त्यावेळेला भगवान म्हणाले, श्रीकृष्ण उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि व्रतं पापप्रणाशनम. त्याच्या सर्व पापांची धुणी होण्याचा तुला उपाय सांगतो. तैरेकभुक्तं कर्तव्यं हविषान्नेन नित्यशः तथा मौनञ्च कर्तव्यं अनंत फलमिप्सुभिः. विष्णू वदेते अवसरी शक्ती नाही जयाचे शरीरी. तयाचे व्रत श्रवण करी कवणे परी आचरावे. तयाने करावे हविषान्न. त्यांनी हविषान्न भोजन करावं. एक वेळा भाजणीचं अन्न खावं आणि दुसऱ्या वेळेला भोजन करावं. करावे मौन धरून नसे अन्य साधन पै. पण हे करत असताना त्यांनी मौन धारण करावं. जेवताना बोलू नये. मौन भोजना ऐसे पाही साधन दुसरे नाही नाही. तेणे माते जिंकेले पाही ऐके नवलाई आणिक. मौने पापाचा क्षय मौन्ये सौभाग्य प्राप्त होय. मौन्ये सर्व शांत होय. निरसोनी जाय सर्व अरिष्टे. मौन व्रताचा प्रभाव पापाचा क्षय, सौभाग्य प्राप्ती, मनःशांती, सर्व अरिष्ट निरसन, कलहाची हानी, आयुष्यवर्धन, सौख्य देणार. मौने भोजनी सादर. त्रिकार्या ते असावे मौन्य. स्नान, होम आणि भोजन याचे फळ करी श्रवण. अति आदरे करोनिया. स्नान करताना, जेवण करताना, होम करताना मौन धारण करावं. काय होतं? मौन्य केलिया स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण. आणिक होय श्रीमान करी स्नान मौन्येसी. मौनाने स्नान केल्यावरती कांती सुंदर तेजस्वी आणि मनुष्य श्रीमान होतो. होम करिता मौन्ये करुण आयुष्य वृद्धी होय जाण. आणि काही साधन करिता भोजन मौन्येसी. होम करताना मौन केलं तर आयुष्याची, लक्ष्मीची वृद्धी होती. स्नाने संतुष्ट तोय जाण. अग्नी संतुष्ट होमे करुण. मौन्ये करिता भोजन स्वये नारायण संतुष्टे. जेव्हा स्नानाच्या वेळेला मौन करतो त्यावेळेला वरुणदेव प्रसन्न होतो. हवन करताना मौन केलं तर अग्निदेव प्रसन्न होतो. आणि जेवण करताना मौन धारण केलं तर स्वतः नारायण भगवान स्वतः आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून या 3 ठिकाणी मौन करणं अत्यावश्यक आहे. बोलूच नये. किमान जेवण करताना पंचप्राणाहुती करिता बोलो नये सर्वथा. संपूर्ण भोजन करिता पापे नासती समूळ. सगळ्यांनाच जेवण करताना मौन शक्य होईल असं नाही. मग किमान पहिले 5 घास घेताना तरी मौन धारण करावं. आणि मंडळी, हे 5 घास घेताना आपल्या मनामध्ये ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा जे आपण देवाला नैवेद्य दाखवताना म्हणतो त्याच आपण 5 आहुत्या ग्रहण करताना, कारण आपल्याला समर्थांनी सांगितलंच आहे की वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. का? सहज हवण होते नाम घेता फुकाचे. त्या देवाला आपण आहुत्या, देवाला जीव घालतोय
आपण जेवतोय ह्या भावनेपेक्षा जर आपल्यामध्ये असलेला राम जेवतोय तर या भावनेतून आणखीन आपल्या मनःशुद्धीला एक वेगळं प्रोत्साहन मिळेल. म्हणून किमान 5 आहुत्या घेताना तरी मौन धारण करावं असा शास्त्राधार आहे. ऐसे प्रतिदिनी जया ते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत. रोज जर हे करता आलं तर फारच उत्तम. आणि त्यातल्या त्यात तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिकाधिक पै अधिक पुण्य अधिकस्य अधिकं फलम. अधिक महिन्यात तर हे किमान महिनाभर केलंच पाहिजे. आता त्यात विशेष नाही महिनाभर, बाबा महिनाभर पण नाही जमणार. किमान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती एवढ्या मुहूर्तावरती तरी हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा, मौन धारण करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्ययही जरी न घडे स्नान, रोज गंगा स्नान नाही, ब्राह्मण पूजन नाही, नक्त भोजन, मौनी भोजन, दीपदान हे नाही रोज जरी घडलं तरी किमान ह्या महापर्वावर तरी घडवावं. न घडे अपूपदानादी दान, अपूपान्न नाही दान करणं झालं, सत्पात्र गोदान नाही करणं झालं, तर हे सगळं जरी करणं झालं नाही तरी इतुकेही न घडे जरी, त्रिरात्र व्रता ते स्वीकारी. स्नान दान बरविया परी, नक्त करी मौन भोजन. किमान 3 दिवस तरी स्नान दान मौन धारण हे केलं तर भगवंताची कृपा नक्कीच प्राप्त होईल. हे कुणाला झालंय? हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवतीनाथे सेविले, विश्वामित्रादी भले मुनींद्र. यांनी केले मौन्यव्रत, तरीच पावले ब्रह्मत्व. ब्रह्मत्व प्राप्त होण्यासाठी नारदांसारख्या ऋषीमुनींना भगवत प्राप्तीची साह्य करणारं हे मौन व्रत किती श्रेष्ठ आहे. एवढा मोठा अधिक मास, त्यात द्वादशी, पौर्णिमा अशी पर्वकाळ, सगळं दान केल्याचं, तीर्थ केल्याचं, पुरश्चरण केल्याचं, पृथ्वी दान केल्याचं फळ एकीकडे आणि मौनाने भोजन केल्याचं फळ एकीकडे. सर्व फलंच मौनेन तिथे नक्षत्रयोस्ततम, इष्टापूर्त फलम तस्य मलमासे तु मौनतः. मौनव्रती ततो धन्य, स्नाने वै भोजनार्चने. आजन्मतः कृतात् पापान् मुच्यते नात्र संशयः. अनेक जन्म केलेलं पाप मौन व्रताने नाश पावतं. ये विषयीचा इतिहास श्रवण केजे सावकाश. हे कुणाच्या जीवनात घडलं तर पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण. तपो तेजे दैदिप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरत असे. अवंती नावाच्या नगरामधला वेद शर्म नावाचा द्विज निरहंकारी होता. कुणाच्या बद्दल कधी मत्सर मनामध्ये नाही. स्वधर्माचा आचार अतिशय उत्तम प्रकारे जीवनामध्ये पालन करत होता. तव प्रवर्तला मलमास, अधिक महिनाला. ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस, म्हणे पदरी संचय नसे धनास. वाटे हव्यास धनाचा, पदरी धन नाहीये. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार, तरी अन्नगत प्राण. कलियुगामध्ये अन्नगत प्राण आहे. काय करू? उपोषण करू शकत नाही, शारीरिक कष्ट करू शकत नाही, द्रव्य माझ्याजवळ नाहीच नाही. मग काय करावं? मनामध्ये सारखी चिंता सुरू झाली आहे. आपण ऐकलंय चिंतनाचं फळ. जेव्हा आपण अंतःकरणापासनं एका गोष्टीचा ध्यास घेतो ना मंडळी, आपल्याला सांगितलंय भगवद्गीतेने की ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची तर पहिल्यांदी श्रवण कशी करायची ते ऐका. दुसऱ्यांदी मनन आपण करू शकतो कशा प्रकारे करावी याचं मनन. निजध्यास नाही, हे आम्ही करणार म्हणजे करणारच. आणि मग साक्षात्कार होणारच. पण त्याच्या आधी श्रवण, काय काय चांगल्या गोष्टी ऐकणं, मनन करणं. आम्ही काय करू शकतो त्या करण्याचा निजध्यास, त्या सतत करत राहणं, हे एक दिवस साक्षात्काराला नेऊन पोहोचवतं. हीच अवस्था या विप्राच्या जीवनामध्ये झाली. मुमुक्षु दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार. कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतरतयाचे. अंतःकरणाचा जो तार होता ना, तो जगदात्मा आणि अंतरात्मा हे दोन्ही तसे एकच आहेत. अंतरात्म्याची तळमळ जगदात्म्याला कळाली
की जगदात्मा प्रसन्न झाला समजा, आणि त्याच्याबद्दल चालली हे कळणं त्याला त्यात विशेष. नाही तर आपली संसाराकरता चाललेली तळमळ जगदात्म्याला कळती हो, पण ते तर नको आहे ना. आपली त्याच्याबद्दल असलेली तळमळ जेव्हा त्याला कळती तेव्हा तो क्षणामध्ये धावून येतो. तेच या विप्राच्या जीवनामध्ये झालं. स्वप्नी येवोनी श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित, म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य. तेव्हा भगवंतानी त्याला मौन व्रताचं महत्त्व स्वप्नात येऊन सांगितलं. मौन्याची करावे स्नान, मौन्याची कीजे हवन, मौन्याची सांधावे भोजन, न लगे आन साधना. ते जे सांगितलं ते त्यांनी पराण्याचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग. 1 महिनाभर कुणाच्या घरी जेवू नको, मौनाने जेवण कर, मौनाने स्नान कर, मौनाने हवन कर. हे भगवंतानी ज्याप्रमाणे दृष्टांतात सांगितलं यांनी ते सुरुवात केली. आता वेदशर्म्यांनी ह्याला सुरुवात केली. मग प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभर. रोज हे करायचं. पहिल्याच दिवशी सुरुवात झाली. मौन्यव्रती अलभ्य लाभ, लाभ लाभला तया ते, प्रातकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी, मौन्येची येतसे माघारी, याचना न करी कवणाते. बस सोडून दिला. आता कुणाचा संबंध नको. आता भगवंतानी एवढा दृष्टांत दिला. मंडळी, आपल्याला सुद्धा अनेक वेळा भगवंत अनेक रूपाने येऊन सांगतो, पण आपण तेवढी तन्मयता आणि तळमळ ठेवत नाही ना. जे त्याला सांगितलं ते त्याने अगदी श्रद्धापूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने केलं. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण. संध्याकाळी भोजन करायचं. आपल्या पंक्तीला अतिथी घेऊन मग जेवायचं. किती अधिकार आहे आपल्याकडे. अतिथीशिवाय जेवत नव्हते हो. अतिथी आला तर जेवण करायचे. धन्य ते सांसारिक जन, जया ते घडे अतिथी जाण. नको देवा ऐशियाचे जिणे, असाक्षी भोजन जया ते. आपण एकट्याने कधी जेवू नये असा शास्त्राधार होता. काळ खूप बदलला, पण अतिथी कोणीतरी आपल्या जेवताना साक्षीदार पाहिजे, म्हणून अतिथीला बरोबर घेऊन जेवण्याची आपली परंपरा होती. आता ते नाही घडत. मग अशा वेळेला काहीतरी अतिथीनिमित्त, गोसेवेनिमित्त आमच्या घरामध्ये वैश्वदेव केला पाहिजे, पण ते होत नाही. तत्प्रित्यर्थ निदान जेवायच्या आधी ₹1, ₹2, ₹5 आमची जी ऐपत असेल आणि आमचं मन जे सांगेल ना ते ह्यांच्या नावाने बाजूला काढून ठेवा आणि मग आपण जेवण करा. मंडळी, याचा अधिकार असा आहे की जे आपण व्रत करू ना ते दिवसेंदिवस ताकदीने आपल्याला फलं द्यायला लागतील. कारण कसं असतं माहिती का, कोणती गोष्ट महाराज फार छान सांगायचे की पाईपलाईनमधनं येणारं पाणी आपल्या घरापर्यंत व्यवस्थित यावं वाटत असलं तर पाईपलामध्ये कुठे छिद्र नको. तसं आहे, आपण पुण्य करतो, पण पुण्याला अनेक वाटा अशा असतात की ज्याच्यामध्ये आपलं पुण्य निघून जातं. जितका शास्त्राधार पाळता आला तो जर व्यवस्थित पाळून आपण व्रत आचरण केले तर त्याचं फळ वेगळंच आहे. हे त्यांनी महिनाभर केलं, उद्यापन केलं, आणि ज्या वेळेला हे व्रत संपवलं ना मंडळी, तया व्रत प्रभावे करुण आरोग्य कांतीवर्धमान, जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते. किती भगवंताची कृपा की इंद्र करीतसे सन्मान, आपण निकट बैसवून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वय येतो. भगवंतानी त्याला परमपदाची प्राप्ती करून दिली. मग तया विप्रा लागी पाही, संतोषोनी शेषशाही, विमान आणविले लवलाही, उद्धरुणी नेला वैकुंठाला घेऊन गेला. इंद्राने सन्मान केला. आणि हे जे घडलं ते शास्त्रकार म्हणतात, तो ब्राह्मण अद्यपीवरी स्वर्गलोकी वास करी, साक्ष घेई श्लोकांतरी, नसे वैखरी प्रमाण. हे मी माझ्या वाणीने सांगत नाहीये, तर हे जे आहे ते पद्मपुराणांतर्गत ह्या सगळ्या कथा आल्यात म्हणजे लक्षात ठेवा. जयाचे नाम घेता जाण, जळी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव की हो जाण, परिमहिमान नामाचे. अहो, देवाच्या कृपेने जर दगड तरतात तर माणसं का नाही तरणार. सगळ्यात महत्वाचा परी एकनिष्ठेविण देवो. एकनिष्ठ फार महत्वाचं. मनाने एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. आणि हे मौन व्रत जर त्याला सद्गती देऊ शकतं तर तुम्हाला मला का नाही देणार. आपल्याला ही सद्गती पाहिजे
तर सांगितलेलं व्रत किमान 3 दिवस, 1 दिवस, महिनाभर जेवढं शक्य होईल तेवढं जेवताना, स्नान करताना आणि हवन करताना हे व्रत करू. श्रोते हो, उद्या अधिक मासामधला 3रा महापर्वकाल, पौर्णिमा पर्वकाल. या निमित्ताने पूर्वी सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती दान, यथाशक्ती स्नान, यथाशक्ती भगवंताचं नाम घेऊन जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करायचा. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्दशोऽध्याय गूढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.